नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री दत्तूभाऊ बोर्डे, गावची गडगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 1050 झाडांचा तिसऱ्या बहाराची डाळिंब या बागेची तयारी करत असताना मागील 2 महिन्यापासून श्री दत्तूभाऊ श्रेष्ठ बहाराचे काम करत असताना आपण श्री बायोकडनं वेगवेगळ्या फवारणींचं नियोजन हे दिले असताना त्याचबरोबरीने आपण बेसल डोसमधून इंडिरूट व इतर प्रोमयुक्त बेस खतांचा वापर या बागेला केल्यामुळे आज आपण या बागेची परिस्थिती ही बघू शकतात। सकाळपासून आपण वेगवेगळे प्लॉट ही व्हिजिट केलेले आहेत, पण या बागेची परिस्थिती थोडी ही वेगळी वाटते। आज आपण या वर्षीचा विचार केला, मागच्या या 1.5 ते 2 महिन्यापासून चिकटगाव, खरज, लोणी, वाकला या पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे अक्षरशः बागांमधून पाणी वाहिल्यामुळे जे डोसेस आपण माल गेल्यानंतर जरी लावलेले होते त्या डोसेसचा फायदा आणि डिकम्पोजिशन हे या पावसामुळे तर फास्टच मिळालं, पण पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात बागेतून वाहिल्या गेल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी झाडांमध्ये नैराश्य निर्माण झालेलं आपण बघत होतो। पण मागच्या या 1.5 ते 2 महिन्यापासून श्री दत्तूभाऊंनी वेगवेगळ्या पद्धतीने जे फवारे घेतलेले त्यामध्ये 05234, मॅजिक मिक्स, सी प्लॅटिनो, C999, न्यूट्रिक्स रेड म्हणा किंवा आणखी इतर औषधांचा वापर आपण या बागेला केल्यामुळे आपण जर या बागेची परिस्थिती बघितली तर पानांना ग्रीनरी ही चांगली आलेली आहे, लीफ इंडेक्स ही खूप छान पद्धतीने चालू आहे आणि आता जसं जसं एक 8-10 दिवसापासून सूर्यप्रकाश हा तळपतोय तर त्याचमुळे जमिनीला जो कोरडापणा येतोय त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये जी आपण केन ही भरून आणलेली होती त्या केनच्या वरती केन ही नवीन चाल करताना दिसते। तर अशा वेळेस आपण आंब्या बहाराची तयारी करतोय आणि आंब्या बहाराची तयारी करत असताना आपण डिसेंबर किंवा जानेवारीची ज्यावेळेस आपण पानगळ घेणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ही जी केन आहे, ही जी काडी आहे ही आपल्याला भरून आणणं गरजेची आहे। जर आपण या काडीचं स्वरूप जर आता आपण बघितलं, हा माहिती दृष्टिकोनाने बनवण्याचा व्हिडिओ आहे, बनवण्यामागचं प्रयोजन म्हणजे तर ही काडी आपल्याला या पॉईंट पर्यंत भरून आणणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही ही पॉईंट ऑफ सेटिंग म्हणा किंवा ही जी पॉईंट ऑफ शूट आहे ज्यावेळेस तुम्ही ही भरून आणाल त्यावेळेस आपल्याला काडी ही परिपक्व होणे म्हणा किंवा पानांना निंबरपणा आणणं हे गरजेचं आहे। जर आपल्याला सध्या या बागेमध्ये जर ही परिस्थिती बघितली की 40% पालवी ही नवीन आलेली आहे आणि 50 ते 60% पालवी ही निंबर स्वरूपाची आहे आणि अशा स्वरूपामध्ये आपण 15 ते 20 दिवसांनी न काही स्प्रे घेता डायरेक्ट पानगळ जर घेतली तर आपली 80-90% होणारी पानगळ ही होणार नाही, 30-40% पालवी गळेल आणि 50 ते 60% पालवी ही नवीन असल्यामुळे आपल्याला जी नवीन चौकी सेट करायची आहे पानगळ झाल्यानंतर ती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सेट होणार नाही। त्याचमुळे आपण श्री दत्तूभाऊंना परत एक 20 ते 25 दिवस पुढचे 4 ते 5 स्प्रे हे दिलेले आहे। त्यामध्ये 05234, कोलार, C999, सी प्लॅटिनो, त्यानंतर मॅजिक मिक्स, त्यानंतर MSK या औषधांचा वापर आपण 4-4, 5-5 दिवसाच्या गॅपने केल्यामुळे काय होईल की ही जी काडी ही आपली ही 100% भरून निघेल, नंबर 1। नंबर 2, आपल्याला पानांना परिपक्वता आणणं हे गरजेचं आहे। जे शेतकरी नवीन पालवीवरती पानगळ घेतील पुढच्या 1 महिन्यानंतर त्यांची पानगळ ही सक्सेसफुल होणार नाही, चौकी ही सेट होणार नाही। तर डाळिंब उत्पादकांनी हा एक कॉन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी आपल्याला पानगळ करायची आहे तर आपल्याला हा जो लीक होणे प्रकार म्हणतो किंवा नवीन पालवी येणे जे म्हणतो आपण ती आपल्याला कम्प्लिटली परिपक्वतेमध्ये आणणं ही गरजेचं आहे। तर मी दत्तूभाऊंना त्यांचे अनुभव विचारेल की आपण 2 महिन्यापासून ट्रीटमेंट फॉलो करतात आहे। चालू वर्षी जवळपास आपला 9-10 टन माल हा 80-90 रुपयाच्या रेटने गेलेला आहे। आपल्या भागातील प्रगतीशील शेतकरी आहे, आपण दत्तूभाऊंचं मत जाणून घेऊ। काय वाटतं दत्तूभाऊ, आपण ट्रीटमेंट जी फॉलो करतात ती ट्रीटमेंट फॉलो केल्यापासून यांना ही काडी जास्त लांबल्या गेली आणि काडीला काळेपणा, झाड डेव्हलप होणं, काडी फुगणं, झाडाची ग्रोथ ऊन पडल्यापासून जास्त चालू राहिली। पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये चालत नव्हती आणि जे खतं होते ते खतं न उचलल्यामुळं झाड सुप्त अवस्थेत होतं, पण आता हे साहेबांना दिलेले जे औषध आहे हे 5-5 दिवसाच्या स्प्रेमुळं झाडाची ग्रोथ एकदम फास्ट होऊन राहिली, काडी लांबू राहिली आणि झाड डेव्हलप होऊन राहिलं। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काडी भरून काढणं गरजेचं आहे। काडीला निंबर झाल्यानंतर काडी भरून आणणे म्हणजे काय, जर आपली काडी जर ही करंगळीसारखी असेल तर आपल्याला बोटासारखी भरून आणणे गरजेचे आहे। ज्यावेळेस आपण ही जी काडी म्हणतो आपण ही काडी ज्यावेळेस आपण बोटासारखी म्हणा किंवा अंगठ्यासारखी भरून आणू तर त्यामध्ये गर्भधारणा ही होणार आहे, त्यामधूनच आपल्याला फुलधारणा ही 35 ते 45-55 दिवसामध्ये पानगळ झाल्यानंतर भेटणार आहे। तर डाळिंब उत्पादकांना खास करून जे शेतकरी बांधव आंब्या बहाराची तयारी करतात तर
आपल्याला काडी परिपक्वता करणं हे गरजेचं आहे. आपले डोसेस जर कंप्लीट झालेले नसतील त्या ठिकाणी आपण डोसेस हे कंप्लीट करून घेणे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तण हे वाढलेले आहे त्या ठिकाणी आपण जर क्षेत्र मोठे असेल तर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करावा. जे अल्पभूधारक शेतकरी आहे 400, 600, 800 झाडावाले शेतकरी त्यांनी मध्ये रोटरिंग म्हणा किंवा कल्टिवेटर मारून म्हणा किंवा पॉवर टिलरिंग करून आपल्याला रान हे तयार करून घेणं गरजेचं आहे. तर या माध्यमातून डाळिंब उत्पादकांनी जास्तीत जास्त माहितीचा उपयोग हा करून घ्यावा, हा त्यामागचा दृष्टिकोन होता. आपले खूप खूप आभारी. धन्यवाद.